मी भारी राजा फोटो माझा काढ. आज तर मस्त वाटून राहिलं मला. मस्त तयारी केली मी आज. किती दिवस झाले मी साडीच नाही घातली होती. तिकडे सासरी होती तर रोज साडी घालायची, ड्रेसही घालायची आणि एवढी तयारी नाही करायची ना. आज तर मस्त मोठं मंगळसूत्रही घातलं मी. बरं वाटते तयारी कधी केली तर. आई काय करते काय माहिती. बाप रे दीपा, मस्त तयारी केली आज तू. हा आई, आता ते सगळे येऊन राहिले ना, म्हटलं मी तयारी करून घेतो. हा बरं झालं ना तयारी केली तर. वाटते बॅगही भरली तू. हा आई, मी बॅग भरली ना. मग म्हटलं की अजून वेळ होऊन जाईन तर मग बॅग भरून घेतली. असाही तो पसारा पडला होता इकडे तिकडे, तर मग बॅग मध्ये टाकून दिला. हा काय मग जातेस आहे का तू. आता आई ते येतच आहे धोंड्याच्या महिन्याले, तर तू आता आधीचा महिना करून घेते, तर मग मी चालली जातो. आता काय मग पुन्हा येतील काय मला घ्यायले. येतील ना, येणार नाही तर काय. अजून राहिली असती 4-5 दिवस. नाही बाई, येईन ना मी नंतर ना. आता लय दिवस झाले ना. बाबा इथं किती वेळा म्हणते कधी जाते कधी जाते. अगं तुझ्या बाबाले काय आहे, त्यांनी तसंच आहे. नाही बाई, बाबाले बरं नाही वाटून राहिलं ना मी इथं इथं. काय ते बाबाचं एवढं मनावर घेतं. तूच तर म्हणतं मला तिथं त्रास होते ना असं होते. नाही बाई, एवढा थोडी होते. पाय बाई, आता तुझा विचार आहे. हो आई, मी सगळं सांभाळून घेईन, तू आता काही काळजी करू नको. आता आजीला येऊ दिलं असतं आणि मग गेली असती. आता आई आजी कधी येईन. अगं येते ना 4-5 दिवसानंतर. येऊन जाईन मी आजीची भेट घ्यायला. काय आहे ना, ही पोरगी ऐकतच नाही. अगं आई, आता मला जाऊ देतं, तू नको हे करू. आणि आता ते सगळे येणार आहे, तू चांगलीच बोल त्यांच्यासोबत. नाही मग मी काय भांडत असतो काय. हा चांगली नाही बोलणार तर काय. नाही गाई, तू उगाच टोमणे टामणे मारशील ना आत्याला. मी कशाला मारू ग. पहिलेच तर तू वेगळ्या वेगळ्या साड्या घेऊन आली. सारख्या साड्या आणल्या असत्या तर फक्त कलर वेगळा आणला असता तू. बरं नाही दिसलं असतं ना. हा तू बघ माझ्या करता किती महागडी साडी आणली, आणि त्या मिताली ताईसाठी तर कशी साडी आणली. हा अगं मग सगळ्यांसाठीच एवढ्या महागाच्या साड्या घेणार आहे का. आता तू माझी मुलगी आहे म्हणून तुला चांगली साडी घेतली. तू तर उद्या जाऊन म्हणशील आम्ही साठी ही चेन करायला पाहिजे होती आणि हे करायला पाहिजे होती. आम्ही काय ते सगळ्यांसाठी करत बसणार आहोत. आमच्या जवायसाठी आमच्या पोरीसाठी करू आम्ही. मग नसतं केलं तर तरी चाललं असतं आई. कशाला सगळ्यांना बोलवलं मग. राहुलच आला असता फक्त. बापरे दीपू, किती सुंदर दिसून राहिली आज. खरंच का बाबा. हो का दीपू. हे बॅग कशाला भरली बाई. बाबा मी जाणार आहे ना, ते येणार आहे तर. हा ओके, चालली काय तू. हो बाबा, ते येत आहे तर मग चालली जाईन त्यांच्यासोबत. ठीक आहे ना बाई, चांगला विचार केला तू. काय ठीक आहे म्हणता तो तुम्ही. अगं चांगलंच तर आहे. आता ते किती दिवस राहीन बरं इथं. अहो पण राहिली असती ना अजून 4-5 दिवस. जाऊ दे ना. तुम्ही दोघं तर काही करा, मग ऐकतच नाही ना. तर काय ऐकायचंय, तिचा विचार झालाय ना, तिला जायचंय. मग तू काय हे करते. तू नको तिच्या याच्यात बोलत जाऊ. आहे आता वेळ आहे तर हे करून घेत नाहीये. मला काय आहे, मी चालली तयारी करायला. जात. छान निर्णय घेतला दीपा तू. पण बाबा आई नाराज झाली ना. नाही ग, तुझी आई जास्त वेळपर्यंत तुझ्यासोबत नाराज नाही राहू शकत. मला तर खूप खुशी वाटली बाई. आणि काही काळजी नको करू, आता तुझ्यासोबत छान वागते. हो बाबा, त्या बोलतात तर मला नाही आवडत, फक्त तेच. बाकी दुसरा काही त्रास नाहीये मला. हो का बेटा, मी समजू शकतो. चाल मग, ती येते ना. हो बाबा. दीपूचं मन चांगलंच आहे, पण काय करण, तिची आई नाही तिला हे करत. तिची आई चांगलं समजून सांगत नाही तिला. नाही तर दीपू तशी नाही आहे. आता आपल्यालाही काय वाटते काय, आपल्याला माहिती आहे ना आपल्या पोरीचं सुख कशात आहे. तिची सासरीच राहीन, ते तर सुखी राहीन. आणि राहुल खूप छान आहे ना, तिला सांभाळून घेईन. अहो तुम्ही 2 दिवस तिला अजून ठेवलं असतं ना. माझी आई येणार आहे ना, भेट झाली असती. अगं तुझी आई आताच तर गेली 4-5 दिवसाच्या आधी. मग काय झालं, माझी आई काय आली नाही पाहिजे का घरी. अगं मी असा नाही म्हणत आहे. नंतर जाशील ना तुझ्या आईला घेऊन तिच्या भेटीसाठी. आज चांगला निर्णय घेतला तिने, जाऊ दे तिला. मी कुठं नाही म्हणतोय. शेवटी तुम्ही दोघं माझं ऐकतात कुठं. तुम्हालाही जसं वाटते तसं तुम्ही वागत राहते आणि तेही तसंच करत आहे. पण जाऊ दे, इकडे डेकोरेशन वगैरे केलं का तू. हो कार्पेट टाकायचं राहिलाय ना. घेतच असतील ना ते आता. काय बाई, जवायला आणायला पाहिजे होतं. अरे भाऊ, घरी कोणी ना कोणी पाहिजे होतं ना, आणि दुकानी बंद करता येत नाही. तुला तर माहित आहे त्यांना काही आवडत नाही जास्त. हा त्यांचा पहिल्यापासून तसाच स्वभाव आहे ना. दीपा कुठे आहे. हाय ना, अंदर तयार होतीये. हाव काय. लय उशीर लागला तुम्हाला. आता यांच्याकरता स्वयंपाक करा लागला तर मग उशीरच झाला. भाऊ नाही आले पाहिजे होतं. आता काय करत असं बरं एकटे घरी. अव त्यांना आवडतच नाही पहिल्यापासून कुठं जायला. काय म्हणते मिताली, कशी आहे व. मी मस्त आहे, तुम्ही सांगा कशा येत. मी तर मजेत आहे बापा. हो का मामी. कधी आली मग तिकडनं. कालच रात्री आले ना आम्ही. हो का. हो ना मामी. अमित नाही आले काय. आले ना मामी. दीदीले दुकानाहून काहीतरी घेऊन देते. चॉकलेट पाहिजे तिला. हो का ग, चॉकलेट पाहिजे. हो ना, तिला दुकान दिसलं ना बाजूचं, तर तिथं गेली ती धावत धावत. आता कसं गावात आल्यावर बाबांचं दुकान दिसते तर लगेच तिला वाटते आपल्याच घरचं दुकान आहे. चांगलं आहे ना, सगळे दुकान आपले समजते तर. पाय ना, हे कशी बसली मस्त तिकडे. हो नाही, मस्त बसली ती. हो ना, मस्त बसली ते दोघांच्या बंधात. हो ना, घरी काल आली तर आंटी आंटी करत होती ती. आंटी दिसलीच नाही घरी. हो का बाई, मला शोधत होती का तू.
आणते. लयच हुशार आहे ना ते लेकर, आजकालचे हुशारच आहे, पहिल्यासारखे थोडी आहे. हो ना, किती बोलते वा हा अमित फोनवर. आई त्यांचे कामाचे फोन येत राहतात त्यांले. आता आला इथं तर जा बसायला पाहिजे, काही बोलणं नाही चालणं नाही, तर त्या फोनवरच राहते. आई कामं असतात ना त्यांना, काय कामं असतात. वटी भरून घेतो मी. भरून घ्या ना. बापा बापा, एवढी मोठी सोन्याची चेन कायले केली? जाऊ दे ना, आता लग्नात केली नव्हती तर आता करून टाकली. कायले केली भाऊ? पहिलेच तर किती महाग झालं सोनं. जाऊ दे ना बाई, आता त्यांचा पहिला अधिकचा महिना होता, करून टाकली. काय नाही होत ना ताई, आज न उद्या त्यांचंच आहे. नाही हो, सध्या तर लय महाग झालाय. ताई आमचा जवाईच हिरा आहे ना, मग काय तेवढ्यासाठी करू शकत नाही का त्यांच्याकरता? नाही हो, करू तर शकतात तुम्ही, करायचं तसं नाही. किती छान साडी आणली ग आई तू. हो ना, तुझ्या जो असा कलर होताच नाही ना. एवढं कशाला केलं व? काय नाही होत ना ताई. हो ना मामी, माझ्यासाठी एवढं केलं तुम्ही. दीदीसाठी ड्रेसही घेतला. काय नाही होत, आमच्या नाच सारखी येते. पहिल्यांदाच तर घेऊन राहिलो तिला. नाही हो मामी, पण एवढं नाही करायला पाहिजे होतं. आता दीपूचा होता बा अधिकचा महिना. त्यात काय आहे, आता मला जसं कळलं बाई तशा आणल्या मी साड्या. नाही ना, चांगल्या आहे साड्या. हो मामी, छान आहे साड्या. पाहिशीन, ब्लाऊज वगैरे शिवून घेशील ना, घालशील माझ्या इच्छी साडी. हो मामी, नक्कीच घालन मी. नाही हो, चांगली आणली तू, मस्त आणली ना साडी. आत्या मग आईच गेली होती ना आणायले. हाव काय, भाऊचा ड्रेसही आणलाय, त्याच्यातच ठेवलाय. काय आणलं व एवढं? उगाच खर्च केला बिचारे. माझी याची इच्छा नव्हती, पण हे म्हणत ते जाय आता, बरं नाही वाटणार म्हणे ते. मी जात नाहीये, तूही जाणार नाही तर. आता कसं वय झालं ना, तर कुठं जायची इच्छा होत नाही. ते तर आहे व ताई. एवढं कोणतं वय झालं तुमचं, आणि कोणतं तुम्हाला एसटीत फिरा लागते? घरची गाडीच तर आहे. जेव्हा मन झालं तेव्हा जाऊ शकता तुम्ही कुठेही. आपलं मन काय, आपल्या मनाला काही वाटते. पोरायले तर टाइम पाहिजे, काढा लागते. टाइम कोणाजवळच नसतो. सगळे आपल्या आपल्या संसारात बिझी आहे बाई. आता ते तर आहे. हे ताटही दिले वाटते आम्हाला. हो ना, ते ताटही दिले ना, तांब्याचे ताट आहे ना ते. हाव का व? आमच्या घरी तर मस्त 3 ताटं झाले. हाव, म्हणून तर दिले. आता नंतरच्या अधिकचा महिना येईन तेव्हा देऊन देईन, म्हणजे जेवायला कामा येऊन जातील. हाव का व? आम्हाला घासायला भारी नाही पडणार का ते ताट? आमचे स्टीलचेच बरे आहे बाई, तेच तर आमच्यानं घासत नाही. ते पितळाचे कधी घासणार आहे आम्ही? ताई, तुम्ही ना एक बाई लावून दे जाता, कामासाठी एक बाई ठेवून घ्या तुम्ही. ठेवाच लागन बापा. आता माझ्या राज्यात काही लावल्या नाही, आता सुन्यांच्या राज्यामध्ये लावून देऊ कामाला बाया. मग काय होते, आपल्याला थोडसा आराम नाही पाहिजे काय? हा व, बरोबर आहे तुय. चला ना, ताटं वाढतो मी, जेवण करून घ्या. मी काय म्हणते, पहिले ह्या तिघायले वाढून दे, मग नंतर जेवण करू आपण. ठीक आहे ना ताई, ह्या तिघांचं ताट वाढून देतो मी. हा व, असं कर ना, सगळ्यांसाठीच ताटं वाढ. नाही हो, मग ते गोंधळ होऊन जातो ना. ठीक आहे मग. नाही मग उशीर होईल ना, आम्ही जेवण करू मग तुम्ही करसान, त्यांनी घरी झाले उशीर होईल. नाही हो, एवढा थोडी उशीर होणार आहे कुठं. छान झाल्या पुरणपोळ्या. हो का ताई? आता बनवतो बा, जसं येतो तसं. नाही व, तुला चांगला स्वयंपाक येते ना. आमच्या घरी मी ताली मस्त पुरणपोळ्या करते. नाही ना मामी, तुम्ही छान केल्या. हो का ग? हो ना मामी, कशालाच एवढं केलं? पुरणपोळी, रस, भात, हे ते साध्या पोळ्या करायला पाहिजे होत्या. नाही ग, पुरणाचा रस कराच लागते ना. मला तर साधंच जेवण आवडते मामी. अगं आई छान पुरणपोळी करते, मला तर खूपच आवडते पुरणपोळी. हो का? मला नाही आवडत एवढी. हो ना, हे खातच नाही पुरणपोळी. कोणाकोणाला नाही आवडत, तर खायला नाही पाहिजे का थोडं फार तरी? मला ना आवडतच नाही त्याचा टेस्ट. खाऊन पाहणारच नाही तर कसं आवडणार आहे? अर्धी घेत नाही ना ते. एक वेळा खाल्ली तर मग आपली खायची इच्छा होते. हो ना मामी, मला तर खूप आवडते पुरणपोळी. चांगलं आहे ना, मग शिकून घ्या आईकडून आणि करत जाजो घरी. नाही ना त्या, लय किचकट आहे ते काम करणं. आता तुम्ही शिकून दे जा ना त्या. तुम्ही तर आहे, मला शिकायची काय जरूरत आहे? माझी खायची इच्छा आली की मी तुम्हाला सांगत जाईन. हाव काय, सांगत जाय बाई. इकडे अमितले आवडतात तर इले आवडत नाही, मितालीले. आणि नाही बाई, मैं राहुल सगळं खाऊन घेते. कोणताही गोळाचा पदार्थ द्या. चांगलं आहे ना, मग त्या माणसाचं काही टेन्शनच राहत नाही. कोणताही पाहुणचार केला तर चांगलंच राहते. हो ना, लय वेळ होत चालला आपल्याला. आता जेवण करा, आराम करा, मग जा. नाही हो, आराम नाही करा लागणार. घरी जाऊन स्वयंपाक पाणी सगळं पाहा लागते ना. आता संध्याकाळचा डब्बा घेऊन जा ना. नाही हो ताई, मी भाऊचाही स्वयंपाक केलाय. आता कोण खाईन त्यांच्या वाटचं, तर डब्बा घेऊन जा लागन. हाव बाई, पाहुण्यासाठी डब्बा घेऊन जाय, नाही तर कसं वाटन ते. नाही ना रे भाऊ, आम्हाला माहिती आहे ना, पाहुण्याला पुरणपोळी आवडते. पुरणपोळी तर काय दिवसातून 4 वेळाही दिली तर नाही म्हणत ते. दुसरं काही खाले पाहतच नाही, पुरणपोळी राहिली तर. चांगलं आहे ना मग. पहिले तर फक्त पुरणपोळ्या आणि आमटीच करा लागत होती. भात भजे हे काहीच करा नाही लागत होतं. त्यांना बस ते देऊन दिलं की ते खुश राहत. बरोबर आहे ना. माझी सासू होती तिथपर्यंत सगळे पदार्थ करायला लावले.
मग मी सणावाराला पुरणपोळी ना आमटीच करायची फक्त. माझ्या पोराली तशी सवय लागली. बरोबर आहे ना, पहिल्यापासून खाऊन असते तर मग त्याला खायची सवय राहते. आता कसं माझ्या घरी काही एवढं बनत नव्हतं पुरणपोळीच्या पाहुणचार, त्याच्या कारण काही एवढं हे नाहीये त्याचं. हो ग, चालते ना. आता माझ्या घरी कोणतं बनते, पण ही माझी आई वगैरे खाऊ घालते दीपाले, त्याच्याकरता तिला समजलाय. हो बरोबर आहे ना. आणि प्रत्येकाच्या आवड निवड वेगळ्या वेगळ्या राहते. कोणाला काय आवडते आणि कोणाला काय आवडते. हो ग, ते तर आहे. छान झालाय रस पण मस्त आहे खरंच मामी. रस पण छान झाला, पुरणपोळी झाली, भाजी झाली. हो काय? दीपानं कोणता पदार्थ बनवला याच्यातून? ताई मी कोणताच नाही बनवला. हो का ग, आईनीच बनवलं हे सगळं? नाही ग, त्या बाजूवाल्या काकूला सांगितलं होतं ना, त्या आल्या होत्या. हो का मामी? हो ग, पाहुणे गिवणे आणि येणार असन तर मग त्यात काकूला सांगून देतो. ते काकू येत असते मग स्वयंपाकाला मदत करायला. चांगलं आहे ना मामी. हो ग, पाय ना हे दीदी झोपलीच आहे अजून. हो मामी ते झोपली आहे. अव जेवली नाही काही नाही, तशीच झोपली ते. मामी ते उठन ना त्याच्यानंतर जेवण ते. मस्त झाला आजचा कार्यक्रम. एवढा काही मोठा केला नाही आम्ही. आता किती मोठा करा लागते, हाच तर लय मोठा झाला. पाहुणे आले असते तर अजून बरं झालं असतं. आता तुले तर माहित आहे ना भाऊ, आता येतील ते कधीतरी. हा भाऊ सोबत येच आता कधीतरी. हा व चल ना मिताली, त्याला घे ना, ते झोपलीच राहीन. हो आई चला ना. मग जातं दीपू है ना. हो ना आई. आई बाबाची आणि तू काळजी घेजो. आता कशाला रडते? नाही व पोरीबाईला वाटतच राहते ना. आता माहेरचं वेगळंच गोष्ट असते. हो ना ताई, आपल्याला तर आतापर्यंत लागते, ते तर अजून नवीन नवीन आहे. इले तर म्हटलं अजून 2-3 दिवस राय. मग राहू देती. नाही म्हणते ना आता राहायचं. काही दिवस झाले आई असं झालं, आई तसं झालं. राय ना बाई. नाही ना आता येतो ना. मग आता रडू नको. उगी राय. आई फोन करत जाजो. हाव ना दीपू, मी करतो फोन, तू नको हे करू तर. अव पोरगी जास्त दूर नाही चालली. तुला सांगितलंय ना, जेव्हा ते मन होईन तेव्हा ये. हा व ताई, ते तर आहे. आता बस करतो, असं जायच्या वेळेस रडायचं नसते. तर काय पुन्हा पुन्हा रडत राहशील का तू? आता सगळं काही चांगलंच आहे बाई. आता पोरी बाईला वाटते व ताई. आई बाबा. दीपू रडू नको, शांत राहा. दीपू हाय ना आम्ही. नको रडू चल. हो ना ताई. पोरीबाईची कधी चांगल्या मनानं पाठवणी करावा, तर रडाव नाही काही. ताई येतेच रडू. हा व ते समजू शकते मी, पण कसं तिचंही मन भारी होऊन जाते ना आपलंही मन भारी होते ना. आता तर पहिल्यासारखं दुःखही नाही पोरीले. सासूचा त्रास असते नाही सासऱ्याचा त्रास राहते, त्यांच्या मनासारखं राहू शकतात त्या. ते तर आहे व ताई. आता मग काय एवढं हे पाहिजे. चला मग मंडळी, आता जातो बा माझ्या सासरी. तिथपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आम्ही नक्कीच तुमच्या कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये शो करू. आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.